नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. आणि मी वीणा एक रेसिपी करणार आहे. त्याला लागत आहे हे वांगे घेतले आहे मी, गावठी वांगे स्वच्छ धुवून पुसून घेतले. आता याला आपण आहे ना छान चिरून घ्यायचं आहे, बारीक बारीक. तर मी चिरून घेते. खूप छान रेसिपी आहे. तर मी आता सगळी वांगी आहे ते छान कापून घेते. समोरची बाजू आहे ते काढून घेते आणि छान छोट्या छोट्या आपल्याला याच्या काप करून घ्यायचे आहे. तर मी पूर्ण करून घेते. तर बघू शकता छान छोटे छोटे काप करून घेतले आहे मी. तर आता आपल्याला बेसन पाहिजे, बेसन घेऊया. एक टप घेतला, टपमध्ये आता आपल्याला बेसन टाकून घ्यायचं. 1 वाटी, चवीनुसार मीठ, धनिया पावडर आणि लाल तिखट पण टाकून घेते. आणि पाणी टाकून आहे ना थोडं थोडं आपण याला छान मिक्स करून घेऊया. मिक्स करून घेते. अशा पद्धतीने. आणि लागलं तर आणखीन आपल्याला पाणी टाकून घ्यायचं. आपण क्रिस्पी वांग बनवणार आहोत. थोडं पाणी टाकून घेते किंचित आणि पुन्हा एकदा मिक्स करते. इथे मी पॅन ठेवला. पॅनमध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे. डीप फ्राय करायचं आहे आपल्याला. अशा पद्धतीने छान मिक्स करून घेतलं मी. बघू शकता जास्त जाड पण नाही आणि जास्त पातळ पण नाही. तर याच्यामध्ये आपल्याला एक एक वांगी छान कोटिंग करून घ्यायची आणि तेलामध्ये तळून घ्यायची. अशा पद्धतीने. तेल आपलं छान गरम झालेलं आहे. आता आपल्याला वांगी सोडून घ्यायची आहे. आता याला आहे ना बाजू पलटून घ्यायची. अशा पद्धतीने. छान डीप करून घ्यायचं. पूर्ण लागलं पाहिजे दोन्ही बाजूनी. अशा पद्धतीने. बघू शकता ती सुंदर खुसखुशीत छान आलटून पालटून घ्यायचं. दोन बसत नसेल तर एकच टाकायचं आपल्याला वांगी. बघू शकता. मुलं जर खात नसेल तर अशा पद्धतीने आपण मुलांना करून द्यायचं. छान क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं आहे. खालची वरची दोन्ही पण बाजू. बघू शकता आपली रेसिपी पूर्ण तयार झाली आहे. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटते कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. सुंदर खुसखुशीत खूप खुसखुशीत झालेली आहे. आवाज यायला. तर कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. परत भेटूत आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये अशा एक छानशा रेसिपीसह.
रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद.